अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्याचे चरित्र महादोष गातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी दयांची. ते होत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला दयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकले कानी तेव्हा भाव धरुणीमनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनाकरिता अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढले एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या संगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अबुलसी भट्टा लागेला आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असना. तुम्ही भाव या कर्जामुक्त यासी करावी युक्ती एक तुमची होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापाराचा नफा झाला हे सांगावं या पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपाही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ दयांसी शिवराम मारुतीयसी नाम दिली त्रिवर्गांसी आणि मंत्र दिले. पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ती एका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाविते दिला असे समर्थे. तेव्हा त्यांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्री दिला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति. संतोषली त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन दयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवमम इदमेव शिवः. 300 रुपयांनी त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता दयांसी आनंदाने मुंबईची हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा वाई वागवे भक्त सखा दिसला नाही कोणाते. हरिभावे एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन शिष्यरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदस्त सत्वर्गती मस्तक त्यांची ठेविला. म्हणते ती माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार दे सोडून. मग छाटी कपनी छोडी समर्थ दयांचे घेतली ती घेऊन यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी तेथी हरी भाऊंच्या करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंदाला मानशी सत्वर आले मुंबईची साधू वेश घेऊन. असो हरे भाऊने काय केले ब्राह्मणांचे बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपुत्र करावरी. हरिभाऊ घर लुटविता तारणामे त्यांची करता ती करी भाऊ अकांता घेत उर बडवणी. विनविते जोडून कर अद्याप स्वस्त करांतर आपला विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियांची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियांचे. स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये तिथले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिले होते त्या पादुका स्वस्ते मठामध्ये स्थापिल्या. कमाटीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ भवनी गोसावे मठामाजी राहिले. इतिशी स्वामी चरित्र सारामृत नाना प्रभुत कथासंमत सदाभावी भक्त परिसोत षोडशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जी मुंबई शहर तिथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून यासी पिशाच कथा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समय प्रख्यात यशवंतराव भोसेकर यांची देव मामलेवार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. एकूण या देव मामलेदार हासुनी ती उत्तर त्याची पिशाच लागले थोर माझेनी दूर नव्हेजी.
ऐसे उत्तर ऐकून दुखीत झाली अंतकरणी. मग ती स्वामी सुद्धा अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुद्धा मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाडीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती व्यवस्था. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. कारणाने त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुद्धा परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एक समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान. राहून स्वामी सुताप्रती आनंदली नानाचित्ती. प्रेमानंदी चरणवंदिती स्तवन करीती दयांचे. स्वामी सुते तयासी लावियले. स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनाशी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया शिजरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका शिजरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थी त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू लागले समर्थाशी. पाहुणी असो भक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुद्धा आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांचे. स्वामी सुद्धा दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी ताची दर्शना. तशी समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुद्धा त्याप्रती मनातील खुण सांगती. ऐकून जन चकित होती वर्णिती कधी सुताची. एकदा सहज स्वामी सुद्धा अक्कलकोटी दर्शनात तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंद. स्वामी दर्शन घेतल्याविन दोन सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतुन राणीने. सेवकांचे मने सत्वरी तुम्ही जाऊन या जरी त्या साधुते मंदिरी प्राचुर्य आणावे. पाहून या समर्थांचे उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठे चरणी घातली. निज सुद्धा ते पाहुणी आनंदले समर्थांनी. कर फिरविला मुखावरणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुद्धा रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंग नाचती. एके दिवशी समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुद्धा भजन करत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी. समर्थ सांगती दयाकानी. आम्ही जातो निजनामी वाळ सापुढे चालवावा. स्वामी वचन ऐकूनी स्वामी सुद्धा निशब्द होई. कल्पना न साही त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनती स्वामीसी ऐसे न करावे काही. मी जाणले करू तू माझी आई. स्वामी दर्शी हृदयाची म्हणती आम्ही तवर उदयी वास करून इच्छे चिंता न करावी. असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वशे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतुनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला. स्वामी सुद्धा दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थादे. स्वामी सुद्धाची जन्नी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकूनी विनवित समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी. म्हणते सुताचे सत्वरी मज सान्निध्य आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगाती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुद्धा पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो वर्णी यथार्थ ठेवली ती उडुगी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुद्धा. परी तो पुन्हा आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करते विचित्र करणी. बैसले स्नान करुणी परी गंधन लाविती. भोजनाचे न उठती. धरणीवरी अंग टाकती. कोणा संगे न बोलती. रुदन करती क्षणोक्षणी. चुक्या माझी सत्वर मुंबईवनी आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी स्वतः गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तिथे समजला समाचार परत्र पावला आत्महत्य. निजे पुत्र मरण वार्ता ऐकून करती आकांता. तो दुःखद समयवर्णिता दुःखद अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतुनी आल्या पाही बोलल्या काय समर्थादे. सुता आपुला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जेहे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळाशी ओढणी बाळाची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इतिशी स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रबंध कथा संमत. भाविक भक्त परिसोत. सप्तदशोध्याय गोड हा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुद्धाच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी
करीता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरवी असे सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेम गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. लपून ठेवली विटेसी ती दिली बाई आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी स्वतःचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुद्धा मृत्यू पावता वर्तमान कळले द्या. तो केवळ अज्ञान दादा दयाचे अभिमान त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविले. समर्थे बोलले बाईसी 4 वेळा जेव घाली असी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाशी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिला. केजगाव मोगलाईत तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला शिंचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. शिंची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणते तो अज्ञान तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगामच लागे. समर्थरित्या ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळते असे. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हाला दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादाशी पाठविले केच प्रीती. पादुका स्थापन झाल्यावरती दादाला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती त्याची मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती याची स्थापा गादीवरी. दादाशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताशी यास द्यावी कपनी गवळी निशान. ब्रह्मचारी दादाशी उपदेशती दिवसनिशी. गोसाई होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता. नकार म्हणायची सर्वता न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून. शेवटी दादांची मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ अशा समयी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेवे. दादाच्या मोर्चले आणून सत्वरी. धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. शिंच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता. हृदय पगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरूंची महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई गचकली चित्ती. म्हणे समर्थ दादाप्रती वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता. दादाजी अशी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियांसी जे बरे वाटेल आम्हासी. तेची करू या समयी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसाई बनवून टाकीला आपला मारून. इतुकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांची क्रोध आला. घाला म्हणती बाईला खेड्या म्हणजे सत्वर. काकूबाईंनी आकांत करुणी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिठीत स्वस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावी खपणी जोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठविते भिक्षेशी. ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थांशी हंसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादांशी जवळ बोलाविले काय सांगितले त्याची. अनुसया तुझी माता तुझ्यापाशी भिक्षा मागा अवश्य म्हणून तत्वता ज्यांनी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादाची स्मृती बोलती. ऐक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आली मुंबापुरी. स्वामी सुधाच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इतिशी स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकारचा कथासंमत. सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु.